नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री रोहित पवार आपल्यासोबत आहेत. मोस्ट अनप्रिडिक्टेबल आहे निवडणुकी, कशाच्या बाबतीत म्हणता? म्हणजे निकालाच्या बद्दल. कदाचित इथलाच म्हणून नाही, पूर्ण राज्याबद्दल बोलतो. कदाचित तुम्ही याच्यामुळे म्हणत असाल की अनेक लोक इच्छुक आहेत, बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेत आणि लढत ही समोरासमोर होत नाही, बरेच लोक मतं खाण्यासाठी आहे, कदाचित त्यामुळे तुम्ही म्हणत असाल. पण उद्या संध्याकाळी आपल्याला बघावं लागतील की कोण कोण मागे घेते आणि त्यानंतर ही लढत फार इंटरेस्टिंग होईल. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की लोकसभेमध्ये बऱ्यापैकी लोकांनी एक गोष्ट समजून घेतलेली आहे की कोण निवडणूक लढण्यासाठी तिथं उभे राहत आहेत, कोण जिंकण्यासाठी उभं राहत आहे, कोण मतं खाण्यासाठी. तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होईल आणि विजयसुद्धा होताना पुढून कितीही पैशाची ताकद, दडपशाहीची ताकद, गुंडाशाहीची ताकद लावली तरी महाविकास आघाडीची बरेच आमदार निवडून येतील असं वाटतं. ओके, पण लोकसभेला मी जवळपास 70-75% महाराष्ट्र फिरलो आहे. लोकसभेला जसं वातावरण तर तसं नाही आहे. म्हणजे महायुतीच्या उमेदवारांना पाडायचंच आहे अशा भावनेत मतदार होते तेव्हा. आत्ताही महाविकास आघाडीला अप्पर एज आहे थोडंसं, परंतु मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या की एक तर जागा वाटप नीट झालं नाही, महायुतीनं काही कोर्स करेक्शन खूप व्यवस्थित पद्धतीनं केले, मायक्रो ओबीसीचं प्लॅनिंग त्यांनी केलं, तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं समोरच्यांचं आणखी काही कमी करण्याच्या दृष्टीने उमेदवार पण निश्चिती केली. असं नाही वाटत की जे लोकसभेला होतं तसं वातावरण नाही. तुम्ही ऑनेस्ट एक फरक आहे त्याच्यामध्ये. जेव्हा लोकसभा झाली तेव्हा दुष्काळ होता, शेतामध्ये कुठलंही पीक नव्हतं, फार मोठी अडचण लोकांना होती. आणि आता जेव्हा आपण विधानसभेला समोर जातोय तेव्हा लोक आपापल्या शेतामध्ये कामात बिझी आहेत. त्यामुळे ते जे वातावरण तुम्हाला वाटतंय की अरे त्यावेळेस फारच लोक असं रस्त्यावर होते आणि मोठ्या सभा होत होत्या, आता त्या होत नाही. तर मुख्य कारण लोक आता शेतामध्ये काम करत आहेत. म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय, कष्टकऱ्यांचं झालंय. तुम्ही जर कालचा एक रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये भारतामध्ये मिडल क्लास जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमतरता होताना, म्हणजे कमी होताना दिसते अडचणीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघताना लोक सरकारवर चिडलेले आहेत. फक्त आता आपापल्या कामामध्ये बिझी असल्यामुळे ते कदाचित तो रोष रस्त्यावर नाही तर सभेमध्ये आपल्याला दिसत नाही का. किंवा असं आहे की पवार साहेबांबद्दल सहानुभूती अजूनही आहे, पण झालंय लोकसभेला पवार साहेबांच्या उमेदवारांना मतदान करून झालेलं आहे. विधानसभेला ते कॅल्क्युलेशन नको. किंवा आता श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पण मला फार सहानुभूती दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा राग अजूनही कायम आहे. सगळंच चेंज झालं. म्हणजे अरिथमेटिक जर ते असेल तर केमिस्ट्री फार वेगळी आहे आताची. नाही, तुम्ही केमिस्ट्रीबद्दल बोलत असला तरी आम्ही मतं सहानुभूतीवर मागतच नाही ना. ज्या पद्धतीने या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीपर्यंत तो आकडा जातो आणि बऱ्याच वेळा तो आकडा चर्चेत आलेला आहे. भ्रष्टाचाराबद्दल लोक बोललेले आहेत. त्याच्याचबरोबर ज्या पद्धतीचं नियोजन हे आपल्या ट्रेजरीचं नाहीतर आपल्या बॅलन्स शीटचं या सरकारकडनं व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना नवीन योजना देत असाल तर स्वागत आहे, त्या तर योजना मिळू द्या. पण जुन्या योजना ज्या बंद झालेल्या आहेत त्या सुद्धा चालू करण्याची लाडकी बहीण वगैरे, लाडकी बहीण योजना आहे तिथं आम्ही बंद करणार नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर विषय एवढाच आहे की या नवीन योजना तुम्ही आणत असताना जुन्या योजना ज्या बंद केलेल्या आहेत. नाहीतर आता आपण जाऊ द्या सरकार म्हणते, म्हणजे जाहिरातीवर सगळ्यात जास्त खर्च ह्या सरकारने गेल्या 10 दिवसामध्ये केलेला आहे. उदारी त्याच्यामध्ये 60-70 हजार कोटीची उधारी करून ठेवली आणि द्या म्हणजे दलाली, म्हणजे ज्याच्यामध्ये 50-60 जाऊ द्या सरकार, या सरकारला जाऊ द्या असं कुठेतरी आम्ही म्हणतो. आणि हे KYCचं सरकार आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं की सगळ्यात अटीतटी तुम्ही टाकता त्याच्यामध्ये एका बाजूला लोकांना ज्या गोष्टी पाहिजे त्या तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही काय करता की हिंदू मुस्लिम करता, OBC मराठा करता आणि त्याच्यावर कुठेतरी राजकारण तापवण्याचा प्रयत्न तुम्ही महाराष्ट्रामध्ये करता. आणि तुम्ही जे म्हणाला मायक्रो OBC मॅनेजमेंट, म्हणजे कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये करून एक रोष निर्माण केला गेला आणि त्याचाच फायदा जर भाजप मायक्रो OBC मॅनेजमेंटच्या माध्यमातून करत असेल, मग आपल्याला हे म्हणावं लागेल विकास राहिला बाजूला, हाताला काम आणि पोटाला अन्न राहिलं बाजूला. आणि ह्या सगळ्या मॅनेजमेंटमुळे म्हणजे जातीवाद आणि धर्मवादाच्या विषयावर हे पोळी भासतात आणि सत्तेत येण्याचा विचार करतात. तर मग पवार साहेबांची जरांगींची खूप चांगले संबंध आहेत, जे अजून अशी अधूनमधून जी चर्चा होत असते ते इज इट ट्रू? आता चर्चा करणारे पण भाजपचेच लोक आहेत ना. आता एखाद्या गावामध्ये एखाद्या महाराष्ट्राच्या भागामध्ये जर तिथं लहान मुलांवर महिलांवर लाठीचार्ज होत असेल, जर रबर बुलेटचा वापर केला जात असेल तर तिथं पवारसाहेब का जाणार नाही. आणि त्याच्याचबरोबर तिथं जे कोणी म्हणजे जरांगे पाटील बसले होते ते
समाजासाठी बसले होते. त्यानंतर ओबीसी चे काही पदाधिकारी बसले होते, धनगर समाजाचे बसले होते. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तिथं आदिवासी समाजाचे पण लोक बसले होते. तेव्हा भाजपचंच एका मोठ्या नेत्याने सांगितलं होतं ना की तुम्हाला आंदोलन नीट मॅनेज करता येत नाही, उपोषण नीट मॅनेज करता येत नाही, हे सगळ्या जे काही आंदोलन वगैरे असतात आमच्या गुजरातमध्ये आम्ही होऊनच देत नाही. त्याचा अर्थ आपण काय समजायचं की तुम्ही गुजरातमध्ये ज्या पद्धतीने गुजरात रोहित पवार त्या दिवशी फार तातडीने तिथे पोहोचले होते. मी चाललो होतो जळगावला. जाता जाता हा विषय जेव्हा का आला तेव्हा रात्री हॉस्पिटलमध्ये लोकांना भेटलो. त्यानंतर तिथं रबर बुलेट्स बघितल्या, काही लोकांना भेटल्यानंतर मी पुढे जळगावला निघून गेलो. हा जरांगे फॅक्टर किती इफेक्टिव्ह आहे असं तुम्हाला वाटतं? तो एक सामाजिक विषय आहे, त्यामुळे तो किती इफेक्टिव्ह नॉन इफेक्टिव्ह याचा अभ्यास आम्ही तिथे केलेला नाही. आमचं मत आहे की आता लोकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात, जसं की कृषी धोरण लागेल, हाताला काम या युवांना द्यावं लागेल, शैक्षणिक धोरण मोठ्या प्रमाणात बदलावं लागेल, महिला सुरक्षिततेचा विषय आहे, आणि ही जे गुजरातशाही जे महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करत आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कुठेतरी विरोध करून आणि सकारात्मक दिशेने महाराष्ट्राला घेऊन जाण्यासाठी हे इलेक्शन आपण लढायला पाहिजे. बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की मी कर्जत जामखेडमध्ये आहे आणि रोहित पवार यांना राज्य पातळीवरचे प्रश्न विचारतो. माझ्या मते भविष्यामध्ये महाराष्ट्रात एक महत्त्वाचे नेते म्हणून श्री रोहित पवार यांच्याकडे मी बघतो, कारण त्यांचं एक विजन आहे, समज चांगली आहे आणि भविष्याचा अंदाज त्यांना उत्तम पद्धतीने येतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पण ते महत्त्वाचं स्थान 2 महिने आधीपर्यंत तरी तुमच्याकडे होतं. आय रिअली डोंट नो मागच्या 2 महिन्यामध्ये काय झालं, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये दिसत नाही मला. काय कदाचित माझा हा समज असेल. काही महत्त्वाची निर्णयाची प्रक्रिया हे समोरासमोर जाऊन करणं असतं. ओके, ज्याच्यामध्ये भाषणं वगैरे करणं, भाषणं करणारे बरेच आहेत. आता विषय एवढाच असतो, काही महत्त्वाची कामं करणारे लोक हे कधीच कुठं दिसत नाहीत. त्यामुळे त्याच्यात बरेच लोक आहेत, त्यात मी सुद्धा एक असू शकतो. त्यामुळे जे काम आर यू टेकिंग एव्हरी शॉट अँड एव्हरी कॉल ऑफ एनसीपी विदिन द पॉलिटिकल पार्टी? पवार साहेब ते करतायत, जयंत पाटील साहेब त्यांना पद आहे, ही इज डुईंग इट, सुप्रियाताई करत आहेत, आणि या सर्व नेत्यांना जो काही इनपुट तिथं लागतो आमच्यासारखे कार्यकर्ते ते इनपुट देत आहेत. सगळंच आपल्याला आत्ता लगेच जमेल असं नसतं, टप्प्याटप्प्याने बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत. की मधल्या काळानंतर जर तुम्हाला सल्ला दिला गेला की थोड्या वेळासाठी थोडं शांत राहा, लेट अस सी, ज्या वेळेला इलेक्शन होऊन जाईल त्यानंतर कदाचित राष्ट्रवादी पक्षातलं रोहित पवार यांचं स्थान वेगळं असेल, हे बरोबर आहे? नाही, कसं आहे, विषय एवढाच आहे की जे काही महत्त्वाचं काम आपल्याला दिलं होतं ते मी तिथं केलेलं आहे. जो काही इनपुट द्यायचा होतो तिथं दिलेला आहे. निर्णय घेणारे आमचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणता तसं कुठलंही काय घडलेलं नाही. तुम्ही स्टार कॅम्पेनर आहात, तुम्ही अजून तरी अर्थात प्रचार सुरू झालेला नाही, पण रोहित पवारांचे किती सभा आणि कुठे होणार? माझ्या 11 सभा झालेल्या आहेत गेल्या 5 दिवसामध्ये, दिवाळीच्या आधी. आता 5, 7, 8 याच्यामध्ये सोलापूर, जळगाव आणि काही नाशिकचा भाग तिथं मी करणार आहे. 2 दिवस तिथं परत आहे. परत मग पुणे, मुंबईचा थोडासा भाग तिथं मी करणार आहे. परत 2 दिवस इथं आहे. परत बारामती, इंदापूर तिथं मी करणार आहे. ओके. आता फर्स्ट आमच्या आमदारासाठी हे खूप जास्त झालं असं वाटत नाही का? नाही, जास्त मी नाही असं म्हणत, कारण तुमचा व्हॉइस आहे सगळीकडे ऐकला जातो म्हणून. तरुणात तुमची खास क्रेज आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार चुकलेत असं नाही. मी यादी देऊ शकतो, पण 2-3 उदाहरणं मी देईल. शेजारच्या आष्टीमधला उमेदवार चुकला आहे तुमचा, मोहोळमधला तुमचा उमेदवार चुकला आहे, बारामतीत कदाचित तुमच्याकडे ऑप्शन्सच नसतील, पण तिथेही मी जेव्हा ग्राउंडवरती बघतो आता तो फारच वेगळा विषय बारामतीचा. पण हे 2-3 असे आहेत की जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार चुकलेत असं म्हणतात. असं लोकसभेला सुद्धा म्हणले होते. तसं काही झालं नाही. आणि राहिला प्रश्न चुकला का बरोबर हे आज नाही कळणार, इलेक्शन नंतरच तिथं कळेल. त्यानंतरच आपण याच्यावर खूप डिटेलमध्ये जाऊन. मोहोळमध्ये काय झालं, ऐन वेळेला तुम्हाला उमेदवार का बदलावे लागले? काहीतरी कारण असेल, जे जयंत पाटील साहेबांना कळलं असेल, त्यामुळे त्यांनी ते बदललं असेल. राईट. आणि आष्टीमध्ये तुमचा उमेदवार रेसमध्ये नाही असं लोक आणि पत्रकार म्हणतात. आता तो वेगळा प्रयोग आहे, लोक विश्वास ठेवतील. सुरुवातीला काही प्रमाणात थोडासा शॉक बसला असेल, कारण का वेगळा प्रयोग, वेगळा उमेदवार, आणि अशामुळे कदाचित काही लोक चर्चा करत असतील. पण अजून 18 दिवस आहे, बघू काय होतं त्या बाबतीत. राईट. तिन्ही पक्षातलं जागा वाटप व्यवस्थित झालं असतं, सुरळीत झालं असतं तर कदाचित मॅसेज फार वेगळा गेला असता असं नाही. नाही, आता कसं होणार, आता भाजपली जर त्यांची 155ची यादी तुम्ही बघितली, त्याच्यामध्ये मला असं वाटतं 70% ठिकाणी त्यांनी त्याच आमदारांना रिपीट केलेलं आहे, नाही तर जास्तच 80%च्या आसपास. अजितदानी तेच केलंय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तेच केलंय. आता तुम्ही आमचा विषय घ्या, नाहीतर उद्धव ठाकरे साहेबांनी. मला अजून कळलेलं नाही, राष्ट्रवादी शरद पवार गट वगळता इतर 2 पक्ष नेमक्या जागा किती लढते हेच कळत नाही महाराष्ट्राला. नाही, आता तिथं काय ते 90च्या आसपास आहेत ना, आम्ही 87च्या ऑफिशियली नोबडी हॅज अनाउन्स्ड इट. आता 14 नंतर कळेल, म्हणजे उद्या फॉर्म मागे घ्यायची तारीख आहे, ती झाल्या 15 तारखेला तुम्हाला मला सगळ्यांनाच कळेल. काही प्रमाणात थोडासा
दोन दोन फॉर्म आलेले आहेत, पण उद्या काय होतं ते बघावं लागेल. काय झालं रोहितजी, मी हा प्रश्न स्पेसिफिकली का स्ट्रेस केला, लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक अप्पर एज महाविकास आघाडीला होतं, कारण त्यांचं जागा वाटप अर्थात नंबर्स फार कमीच होते. ते युनाईट आहेत असं चित्र महाराष्ट्रासमोर गेलं. आता तसं चित्र नाही आहे. काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक इच्छुक आहेत, ते आपापसात भांडतायत असं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून त्यांचं काँग्रेसबरोबर जुळत नाही असं चित्र आहे. शरद पवार गटांचं स्वतःचं जे काही राजकीय बळ आहे त्याच्यापेक्षा खूप जागा त्यांना मिळाल्या आहेत असं चित्र आहे. तर लोक असा विचार करतात की ठीक आहे, सरकारबद्दल नाराजी आहे, परंतु यांना निवडून तरी करायचं काय. नाही, आता एक तुम्ही समजून घ्या की महायुतीमध्ये रिपीट करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आता आम्हाला नवीन लोकांना भेटणं, जुन्या लोकांना भेटणं, त्यातून निर्णय घेणं, त्याच्यामध्ये वातावरण आपल्या बाजूला असल्यामुळे लोकांची इच्छासुद्धा आपल्याकडे लढणं खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इच्छुक खूप मोठे होते. याच्यातून निर्णय घ्यायला थोडा उशीर लागला. आता कट कॉपी पेस्ट असलं असतं काय डोकं वापरायला लागलं असतं. हरियाणा पॅटर्न सारखी भीती नाही. हरियाणा पॅटर्नमध्ये काय, एक तर हरियाणा छोटं राज्य आहे, त्याच्यामध्ये एखाद्या राज्याच्या कोपऱ्यामध्ये एखादं टूक वाजलं तरी ते पलीकडे ऐकू येतं. महाराष्ट्रात तसं नाही. विदर्भामध्ये विचार करण्याची एक पर्टिक्युलर विशेष पद्धत आहे. तिथला क्रॉपिंग पॅटर्न वेगळा आहे. तिथं शेतकरी शेतामध्ये ज्या पद्धतीचं पीक घेतो ते थोडंसं वेगळं आहे. मराठवाड्यामध्ये वेगळी परिस्थिती, तसंच खानदेश आणि नाशिकमध्ये वेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई वेगळं आहे. त्यामुळे इथं तसं काय होईल असं नाही. तिथं 3 वेगळे नेते एकाच पक्षातले ते तिथं निर्णय घेत होते. इथं पवारसाहेब आमच्याकडनं, उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेकडनं, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून, काँग्रेसकडनं जे नेते आहेत, आणि शेवटी त्यांची CWC असतेच. तर ह्याच्यामध्ये जे हरियाणामध्ये झालं ते इथं होईल असं मला वाटत नाही. नेहमी 288 ठिकाणी 5-7 जागा अशा असतील की ज्या तुम्हाला मला असं वाटतात की त्या चुकीच्या आहेत, पण कधी कधी अशा चुकीच्या वाटणाऱ्या जागा सुद्धा निवडून येऊ शकतात. हे पूर्वी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. राईट. बारामतीत काय होईल? बारामतीत आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की युगेंद्र जिंकून यावा. नाही, इच्छा असणं वेगळं, रियालिटी खूप वेगळी आहे. नाही, रियालिटी आज कसं कळेल सांगतो मी तुम्हाला. लोकसभेला लोकांचा नारा होता की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, पण ते अजित दादा. नाही, 1.5 महिने मी तिथं होतो. ओके. तिथं इलेक्शन प्रक्रिया पूर्णपणे मी बघितले लोकसभेचं. तुम्ही म्हणता ते तसं असलं असतं तर मग सुप्रियाताईची लीड बारामती विधानसभेतून 1 लाखाच्या पुढं पाहिजे होती. जर ताई वर आणि दादा खाली, पण ती लीड होती 48,000च्या आसपास. त्याचा अर्थ लोकांनी विचार केलाय. मग जर लीड सेम टू सेम दादांची असली असती तर तुम्ही म्हणता की अजित दादा पडतील, तसं मी म्हणत नाही. आपण फाईट चांगली देऊ. 35 म्हणजे माझ्या वयाचा दादांचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये 25 वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत. एवढा मोठा नेता आणि नवीन आलेला त्यांनी कौतुक पण केलं. रोहित पवारांचं काम फार चांगलं आहे. काम चांगलं आहे, तिथं काम चांगलंच आहे. हे फार इक्वेशन नवीनच जुळून दिसतं. कर्जत जामखेडमध्ये काम चांगलंच केलेलं आहे. इज देअर एनी टॅसिट अंडरस्टँडिंग बिटवीन यू अँड अजित पवार? आता दादांची ती स्टाईल आहे, परखड आहे. ते बोलून गेले की जे कर्जत जामखेडमध्ये मला पण मी असं एकदम आवाज ते लिहून आले नव्हते ना, बोलता बोलता ते बोलून गेले. त्यामुळे कदाचित असं म्हणावं लागेल त्यांनी माझं काम जे कर्जत जामखेडमध्ये बघितलेलं आहे ते अजून दादा विसरलेलं नाहीत. राईट. ज्या बारामती मॉडेलबद्दल सगळ्या देशाला उत्सुकता होती, आत्ता तिथे मांडणी काय साधारणपणे की अजित पवार यांनी जो विकास केला तो एका सर्वसाधारण रेडियसच्या बाहेर गेलेला नाही आहे. आता काल मी अनेक जणांची मुलाखती केल्या, तर मला पण पहिल्यांदा खूप आश्चर्यकारक वाटलं की जेव्हा बारामतीच्या मॉडेलचीच आपण देशासमोर नव्याने फेरमांडणी करतोय तेव्हा अजित पवारांना क्रिटिसाइज करण्यासाठी एका विशिष्ट रेडियसच्या पुढे तो काही विकास झालेला नाही आहे. जो काही विकास झाला आहे तोही इन्फ्रा पद्धतीचा आहे, तिथेही पर कॅपिटा उत्पन्न वाढलेलं नाही वगैरे, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. तेव्हा तुम्हाला नाही वाटत की ही चुकीची मांडणी आहे? नाही, आता मांडणी करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. आता विषय एवढाच आहे की युगेंद्र आणि तिथे असणारी जी पूर्ण संघटना आहे ते एका विशिष्ट पद्धतीने मांडणी करत आहेत. त्याचा मी खूप अभ्यास केलेला नाही. अजून बारामतीमध्ये प्रचाराला मी गेलो नाही. तिथे गेल्यानंतर त्या बाबतीत मी जास्त स्पष्टपणे भाषणाच्या माध्यमातून पण बारामतीचा विकास झालाय की नाही आणि अजित पवारांनी तो केलाय की नाही? नाही, विषय एवढाच आहे की तुम्ही बिल्डिंग रस्ते जर बघितले 100% तिथं विकास झालेला आहे. पण त्याच्यामध्ये काही डायनॅमिक्स असतात, नाही तर जे काही थोडेसे वेगळ्या प्रकारच्या गोष्टी एखाद्या मतदारसंघामध्ये लागतात आणि ज्या जसा वेळ काळ बदलत जातो तसं त्या बदलत जातात. तशाप्रमाणे लोकांची इच्छा असेल आणि लोकांची इच्छा असेल की काही बदल व्हावेत. पूर्वीचे जो काही विकास आहे तो आता ओल्ड स्टाईल झाला असेल, नवीन स्टाईलचा विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर लोकांची इच्छा असेल तर लोक तसा इलेक्शनमध्ये निकाल देतील. माझा आणि महाराष्ट्राचा समज असा आहे की अजित पवार हे फार काम करणारं व्यक्तिमत्व आहे.
सकाळी 7 वाजता ते कामाला सुरुवात करतात. स्पेशली बारामतीकडे त्यांचं खूप लक्ष असतं आणि बारामतीत अशी कुठलीच गोष्ट अजित पवारांनी शिल्लक ठेवलेली नाही आहे की जे एक जिल्हा म्हणून घोषित करायचं झालं तर पुढच्या क्षणामध्ये घोषित होईल. आरोपासाठी आरोप करायचे असते तर ठीक आहे, पण बारामतीच्या विकासामध्ये अजित पवार यांचं गेल्या 3-4 दशकातलं कॉन्ट्रीब्युशन हे नाकारण्यासारखी स्थिती आहे. नाही नाही, एक तर युगेंद्र सुद्धा आणि आम्ही सुद्धा त्या बाबतीत कुठेच काय बोलत नाही. विषय एवढाच आहे की बॅलन्स डेव्हलपमेंटचा एक मुद्दा आहे. त्याच्याच बरोबर जी नवीन पिढी आहे, नाहीतर ज्या लोकांना काही प्रमाणात असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे की इम्बॅलन्स विकासामध्ये, तर हे जे काही रीड बिटवीन द लाईन्स हे जे काही मुद्दे राहिलेले आहेत, तर लोकांची जी इच्छा आहे, समजा ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या स्मूथली लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असे बरेच काही मुद्दे आहेत जे आता घेऊन युगेंद्र तिथं पुढे चाललेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर चर्चा होणार आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघून लोक तिथे निर्णय देणार आहेत असं मला वाटतं. युगेंद्र इज क्वाईट कॅपेबल टू बी अ MLA. आता तुम्ही जर विराट कोहलीला जेव्हा सुरुवात इंडियन टीम मध्ये आला, तुम्ही म्हणला असता आता नवीन आला सचिन तेंडुलकर खेळतो, अरे म्हणजे काय, मग विराट कोहली आहेच ना. रोहित शर्माला सुद्धा म्हणला असता, अरे मुंबईच्या कुठल्या तरी गल्लीतून आलाय, खेळता येईल का याला, खेळला ना तो राव. मला एक कळत नाही, तुम्ही आपण सगळे जण नवीन पिढीला असं कमी काय समजतो. म्हणजे आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला काय म्हणतात, बच्चा आहे. मतदानाला मात्र आम्ही लागतो आणि आम्ही एका मोठ्या नेत्यावर त्यांनी जर चूक केली काय बोललो, अरे तुझी लायकी बघ असं आम्हाला म्हणतात. मग युवा काय तुम्ही कमी समजता का? म्हणजे तुम्ही नाही, नेते काय आम्हाला कमी समजतात? माझं हेच म्हणणं आहे की युवांना कोणी कमी समजू नये. आमची पण भूमिका आहे, आम्ही सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता समजा एखादा व्यक्ती टाटाकडे बघून आता म्हणत असेल, टाटाला 150 वर्ष लागली, आपल्याला सुद्धा बिझनेस मोठा करा, 150 वर्ष आपण मरून जाऊ, कशाला करायचा. अरे पण टाटा नंतर मग अंबानींनी तशा पद्धतीने विचार केला. आता अंबानींना 40 वर्ष लागले, पण अडाणींना कमी लागले. नाही तर आता नवीन ज्या IT बेस्ड कंपनीज आहेत त्यांना 5 वर्षात त्यांचं व्हॅल्युएशन 10-20 हजार कोटी होतं. त्यावेळेस वेळ काळ बदलत चाललाय, स्पीड बदलत चाललंय, विचारसरणी बदलत चालली. म्हणजे कोर सेम आहे, आपला विचार महाराष्ट्राचा बदललेला नाही, फक्त पद्धती बदलत चालल्या, त्या अडॉप्ट कराव्या लागतात. पण मग अजित पवारांच्या बरोबर मलिदा गँग आहे हे बरोबर आहे? हा, लोक मान्य करतात. नाही, तुमचं मत काय? लोक मान्य करतात. आता बघा, काल पवार साहेबांना कुणी केळी घेऊन आलं, कुणी सफरचंद घेऊन आलं, कुणी तिथं पेरू घेऊन आलं. आता अजितदादांना भेटायला सोन्याची बर्फी घेऊन आलं. हा तो फरक आहे ना. अच्छा, मी अजितदादांना हे दाखवेन, हे रोहितने दिलेलं उदाहरण आहे. काल उदाहरण होतं म्हणजे ते होतच ना. आणि बाहेर साहेबांच्या घरात दुसरा अर्थ असा असतो की जे अजित पवार यांच्यावरती जे कथित घोटाळ्यांचे आरोप झाले, कथित मी शब्द जाणीवपूर्वक वापरतो कारण कुठल्याही न्यायालयात ते सिद्ध झालेले नाहीत ना. त्यांच्यावरती शिखर बँकेचा घोटाळा सिद्ध झाला ना इरिगेशनचा घोटाळा झाला. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवार यांनी जागोजागी कॉन्ट्रॅक्टर्स वाढवले आणि त्यांच्या माध्यमातून ते मग काय 20% कमिशन घेतलं, 30% कमिशन घेतलं, अशी चर्चा होत राहिली. जेव्हा तुम्हीच असं म्हणता बारामतीमध्ये की अजित पवारांनी जे काही कार्यकर्ते वाढवले ते फक्त मलिदा आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरची एक फौज तयार केली, तर एका अर्थाने त्या आरोपांना पुष्टी मिळते. नाही, विषय एवढा आहे की दादा बिझी असतात. आता एखादा व्यक्ती बिझी असतात, 2 प्रकार असतात. आपली एक यंत्रणा अशी असावी की आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणजे सरकारच्या योजना पोहोचवणं असेल, नाहीतर लोकांना जाणून घेऊन अरे तुझं काय काम आहे तू सांग, अशा पद्धतीने काम करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. दुसरी पद्धत, वेळ कमी आहे, मग आसपास लोक भेटतात, मग ते म्हणतात अहो हे काम करू ते काम करू, पण ठीक आहे चल दर. मग त्याच्यामध्ये आमदार नाहीतर तो नेता जबाबदार असेल नाही तर नसेल, पण जे लोक जवळ येतात आणि ते जवळ चिकटले ना हे कॉन्ट्रॅक्टर लोक, तर दुसऱ्याला कोणाच जवळ येऊन देत नाहीत आणि तेच अवतीभोवती फिरायला लागतात. आणि जेव्हा नेता म्हणून आपल्याला चांगल्याच गोष्टी ऐकायची जेव्हा सवय लागते ना, तर हे कॉन्ट्रॅक्टर आपल्याबद्दल चांगलंच बोलतात, काय घड्याळ आहे, काय स्टाईल आहे, केस पांढरे झाले तरी अरे काय चांगले पांढरे केस दिसतात. तर हे जे आहे ना, तर काही प्रमाणात अजितदादांच्या बाबतीत ते झालं असावं. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती मेजॉरिटी आपल्याला पूर्वी कॉन्ट्रॅक्टर तिथं दिसले असल्यामुळे आणि सहवास ज्या लोकांचा असल्यामुळेच त्या लोकांकडे बघून दादांचं नाव हे भाजपने कुठेतरी कमी केलं असावं, नाही तर खराब केलं असावं. दुर्दैव एवढंच, ज्या माणसांनी नाव खराब केलं त्या माणसांबरोबर जाऊन आज सत्तेत दादा बसलेले आहेत. हे कुठेतरी मुख्यमंत्री व्हायचं नाही, त्यांनी जाहीरपणे सांगितलं नाही. भाजप कधीच मुख्यमंत्री होऊन देणार नाही अजितदादांना, अजिबात नाही. आता तुम्ही त्यांची कॉम्पिटिशन बघा, भाजप, शिंदे गट आणि दादांचा प्रयत्न आहे की त्यांचा आकडा वाढावा, तो सगळ्यांचाच प्रयत्न असणार. पण त्याच्यात शिंदे साहेबांचा आकडा कमी व्हावा आणि मग BJP आणि दादा एकत्रित आलं तर दादा उपमुख्यमंत्री राहू शकतात. हे शिंदे साहेबांना माहिती आहे. तर शिंदे साहेबांना काय माहिती आहे की समजा दादांचा आकडा वाढला आणि शिंदे साहेबांचा कमी राहिला आणि BJPचा खूपच वाढला, ते दोघं एकत्रित येतील
आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होऊच शकणार नाही, देवेंद्र फडणवीस साहेब तिथं होणार. राईट. हे तिघं फार हुशार लोक आहेत. कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री, सगळ्यांची इच्छा मुख्यमंत्र्याची आहे. राईट. पण ह्या तिघी लोकांची मुख्यमंत्र्याची इच्छा असल्यामुळे पैसा तिघांकडे आहे, दबावतंत्र तिघांकडे आहे. आमच्याकडे काय तर आमच्याकडे लोक आहेत, आम्ही लोकांच्या विश्वासात. तुमचं विश्लेषण मी रिझल्ट झाल्यानंतर करेन. तुमच्याकडे पण सगळं मेरे पास शरद पवार असं तुम्ही म्हणू शकता ना, तेच एक मोठं नाव आहे ना तुमच्या. पवार साहेब आहेत ना, पण पवार साहेब फक्त नाव आणि त्यांचं कार्य आणि त्यांचं जो अनुभव आहे तो आहे. ह्या तिघांकडे काय तर पैसा आहे ना, दबावतंत्र आहे. इथं खर्च करायला मर्यादा असतात. पण तुम्हाला माहिती आहे की 5-5 कोटी एका गाडीत सगळ्यांना सगळ्या पद्धतीने सगळे राजकीय पक्ष तेच करतात, सगळ्यांना माहिती. नाही, बरोबर आहे ना. मग पकडायचं असेल तर पकडा, तुम्ही सत्तेत आहे, पोलीस आहेत तुमच्याकडे, तुमच्याच काय गाड्या सापडतात, आमच्या का नाही सापडत. मुलाखतीच्या शेवटच्या भागात होतं आणि आत्ता आपण कर्जत जामखेड बद्दल बोलणार आहोत. मला कर्जत जामखेडमध्ये विजिबल विकास गेल्या 5 वर्षामध्ये झालाय असं मान्य करायला अजिबात हरकत वाटत नाही. उत्तम पद्धतीच्या इमारती झाल्यात, रस्ते पण चांगले झाले आहेत, लोक पण बोलत आहेत, इरिगेशनची कामं पण झाली असं म्हणतात. आणि हे एका आमदाराचं कौतुक असतं, त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती असते. काही जणांना वाटेल मी इथे बसून रोहित पवार यांचा PR करतो, पण असं अजिबात नाही आहे. मलाच राम शिंदेनी फोन करून सांगितलं की आम्ही MIDC आणली. मी त्यांना म्हटलं नोटिफिकेशन पाठवा. मला त्यांनी नोटिफिकेशन पाठवलं, विच इज ट्रू. जे रोहित पवार यांच्यात कॅपॅसिटी होती ते करू शकले नाही. तुम्ही लगेच म्हणाल की गेल्या 2.5 वर्षामध्ये आमचं सरकार नव्हतं. दुसरं अजूनही लोकांना असं वाटतं की शेजारची बारामती हे आमचं मॉड्यूल आहे की ज्या मॉड्यूलमधनं एक व्यक्ती इथे आला आणि आम्ही त्याला भरघोस मताने विजय केला. पण बारामतीच्या आसपास पण कर्जत जामखेड नाही आहे. तर ह्या दोन गोष्टीकडे तुम्ही कसं सांगणार? बरं, एक उदाहरण सांगतो. जे इथं आता हॉस्पिटल बांधलेत ना आम्ही, 3 हॉस्पिटल काम चालू आहे. राईट. बारामतीत सुद्धा असे हॉस्पिटल नाही आहेत. ओके. आता रस्ते जर तुम्ही बघितले तर 25 वर्षात जे रस्ते नाही झाले ते आपण 5 वर्षात तिथं केलेले आहेत. आता MIDCच्या बाबतीत तुम्ही घर कुठं बांधणार? एका नदीच्या जवळ, जिथं पाणी आहे, तिथं बसायला जागा आहे, चांगली सेफ आहे, खूप सपाट एरिया, तिथंच घर बांधणार ना. MIDCचं पण तसंच आहे. MIDC तुम्ही कुठं आणणार? जिथं कंपन्या येऊ शकतात. कंपन्या आल्या तर नोकरी मिळणार, कंपन्या आल्या नाही तर नोकरी कशी मिळणार? आता आपण जे ठिकाण तिथं मंजूर केलं होतं त्याच्या मागे अभ्यास होता, MIDCचा रिपोर्ट होता. 2 मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांच्या पाठीमागे लागून आपण तिथं आणले होते. तिथं कंपन्या 100% येतील असा माझा आत्मविश्वास होता. 1000 एकराची ती MIDC होती. आता राम शिंदे साहेबांनी सरांनी तुम्हाला जे काही पाठवलं असेल नोटिफिकेशन, ते अशा ठिकाणी आहे. मला भौगोलिक परिस्थिती माहिती नाही. भौगोलिक नाही, ते अशा ठिकाणी तिथं कुणीच जाऊ शकत नाही. 3.5 मीटरचा रस्ता आहे. त्यानंतर ते दुसऱ्या तालुक्याच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे दुसऱ्या मतदारसंघाच्या बॉर्डरवर आहे. तिथे बागायती क्षेत्र आहे. तिथं MIDC तिथं असतात, शेतकरी कदाचित ते होऊन देणार नाही. आपण जिथं केले तिथं जिरायत बाग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. आता 5 वर्षात जर बारामती झाली असते तर चमत्कारच करावा लागला असता. बारामतीला 50 वर्ष लागली आणि मी कुठल्याही भाषणामध्ये बारामती करणार असं सांगितलं नव्हतं. लोकांच्या अपेक्षा मी सांगितलं होतं कर्जत जामखेडचं मॉडेल असं करेल की उद्या सकारात्मक दृष्टिकोनातून या मॉडेलची चर्चा तिथं होणार आहे. आपण 400 मॉडेल आहे. अरे हे बघा, इथं बारामतीचा जो भाग आणि आपल्या भागामध्ये फरक आहे. आता इथं पूर्वी नॅशनल हायवे नव्हते, तो नॅशनल हायवे आपण तिथं केलेला आहे. आता 6 लेन रोड तिथून जाणार आहे. MIDC तिथं आणलेली आहे. 2 तालुके ह्याच्यामध्ये आहेत. बारामतीमध्ये एकच तालुका आहे. त्याच्याचबरोबर इथं जर तुम्ही बघितलं तर हॉस्पिटल हे कमी होते. आम्हाला बारामतीवर, करमाळ्यावर, अहिल्यानगरमध्ये तिथं जावं लागत होतं. आता 3 मोठे हॉस्पिटल इथं तयार केलेले आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अभाव होता. कष्टाळू शेतकरी होते. बियाणं जुन्या क्वालिटीचं होतं, नाही तर जुन्या प्रकारचं होतं. आपण आता शेती विषयावर इतकं मोठं काम केलंय. फक्त तुरीची व्हरायटी बदलल्यानंतर एका वर्षाला सर्व शेतकऱ्यांना जिथं तूर लावली गेली नवीन व्हरायटीची 120 कोटी अतिरिक्त रुपये तिथं मिळालेले आहेत. त्याच्याचबरोबर उडीद आपण व्हरायटी बदलली. त्यानंतर सोयाबीनची प्रोडक्टिव्हिटी किती वाढली? प्रोडक्टिव्हिटी किती वाढली? त्यामुळे 20%. ओके. आता हा जो हे विथ आकडेवारी आपल्याला तिथं देऊ शकतो. म्हणजे आपण काय करतो, आरोग्य वेगळ्या पद्धतीने तिथं काम करतो. आता माझ्या 8 ॲम्ब्युलन्सेस सुरू आहेत. दिवसाचा त्या ॲम्ब्युलन्सचा व्यक्तिगत खर्चातून तिथं 1800चा OPD आत्ताच सुरू आहे. ऑपरेशन तिथं सुरू आहेत. शैक्षणिक क्षेत्रावर आपण जर बघितलं 400 स्कूल्स आता डिजिटल केलेल्या आहेत. शिक्षकाचं ट्रेनिंग आपण तिथं केलेलं आहे. त्याच्याचबरोबर आपण प्लॅनेटोरियम जे प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा नाही आहेत ते आता फिरतं तारांगण आपण कर्जत जामखेडमध्ये दररोज विविध शाळेमध्ये तिथं जातं. त्यामुळे तो विषय झाला. बचत गटाच्या बाबतीत आणि कर्जत जामखेडच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाडी घ्यायची झाली नाही तर मोटरसायकल सुद्धा नाही तर घर बांधायचं, तुम्हाला पूर्वी लोन मिळत नव्हतं. आपण ब्लॅकलिस्टेड होतो. आम्ही बँकेबरोबर बसलो, आम्ही बँकेबरोबर चर्चा केली आणि आमदार झाल्यानंतर परत बँका आपल्याला लोन द्यायला लागले. बचत गटाला आत्तापर्यंत 26,000 महिलांना
आपण 33 का 34 कोटी रुपये तिथं लोन दिलेलं आहे सरकारी योजनेला लागून. त्याच्याचबरोबर आपण महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तिथं लक्ष देत आहोत. राहिला प्रश्न तुमच्या ह्याचा म्हणजे MIDC झालं, पाण्याच्या बाबतीत आपण शेतीचं पाणी कर्जत जामखेडला येण्यासाठी आता कुकडीला 54 गावं आहेत, 22 गावं सीनावर आहेत, मधले जे राहिलेले गावं आणि जामखेड अख्खा तालुका, त्यासाठी जो फॉलोअप आपल्याला करावं लागतं शेतीच्या पाण्यासाठी त्या सर्वे असतो. कुकडीचा प्रश्न मिटला का? कारण दरवेळेला निवडणूक आली की तो विषय चर्चेत असतो. नाही, कुकडीचा विषय संपलाय, त्यात काय राहिलाय आता फक्त एक बोगदा राहिलाय, तो बोगदा तिथं केला, तो सुद्धा आंबेगावच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण तिथं करणार आहोत, तो मंजूर सुद्धा आहे. त्याला कुकडीचा विषय सुटणार आहे, पण अतिरिक्त पाणी जामखेडला लागणार आहे ते कुकडीतून नाही, पण आपण वेगळ्या पद्धतीने आणणार आहोत. तर सगळे सर्वे तिथं झालेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे तिथं घेतले आहेत आणि आपला एरिया तर बदलता येणार नाही. एका बाजूला आपल्याला सोलापूर जिल्हा आहे, एका बाजूला बीड जिल्हा आहे, एका बाजूला आपला धाराशिव जिल्हा आहे, आपण अहिल्यानगरमध्ये येतो, एका बाजूला पुणे जिल्हा आहे. बारामती तर तसं नाही, इथं भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. एका बाजूला मराठवाडा आहे, आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघताना तुम्ही जर काय गोष्टी कॉपी करायला गेला ना, तसं कॉपी करता येत नसतं. आपलं वेगळं. आता उद्या जाऊन मी साहेबांसारखं वागायला लागलो, लोक काय म्हणतील हे साहेबांसारखं वागतंय, दादांसारखं वागायला लागलो तर लोक माझं ऐकायचे नाहीत. रोहित पवारची स्टाईल ठेवावं लागेल. त्यामुळे कर्जत जामखेडचं जे मॉडेल आहे, जे आता आम्ही विकसित करत आहोत, ते मॉडेल उद्या जाऊन 100% चर्चेत येईल. शेवटचा प्रश्न, 2019 साली मी या मतदारसंघात फिरलो, तेव्हाची परिस्थिती कदाचित त्यावेळेला तुम्ही फ्रेश होता, ती परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडासा फरक आहे. 2019ला जशी परिस्थिती होती आणि राम शिंदे यांच्याबद्दलचा एक नकारात्मक भावना होती की ते काय गाडीच्या काचा पण खाली करत नाही, आत्ता तशी परिस्थिती मला वाटलेली नाही. म्हणजे मी निवडणूक ही टफ अशा पद्धतीने बघतो. हेच तुमचे फीडबॅक आहेत का? तुम्हाला वाटतं की नाही, तुलनेनं नाही आहे तशी निवडणूक, सोपी निवडणूक? पुढचे 18 दिवस आता राहिलेले आहेत प्रचारासाठी आणि इलेक्शनसाठी. त्यातले 6 दिवस मी मतदारसंघामध्ये आहे, 12 दिवस मी बाहेर आहे. आता इथं 5 वर्षामध्ये कुटुंबासारखा हा मतदारसंघ जपलेला आहे. निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी बरोबर आहेत, लोक बरोबर आहेत, असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो आणि या विश्वासाखाली हे इलेक्शन मी लढत आहे. जर मी गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम शेवटच्या घटकापर्यंत योजना घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, आता ही पद्धत जर लोकांना आवडत नसेल तर लोक त्या बाबतीत निर्णय घेणार आहे. आपण खूप लोकांमध्ये जाऊन सारखं सांगू मी किती ग्रेट आहे हे कितपत सांगायचं, लोकांनी सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे. लोक स्वीकारतील असा माझा विश्वास आहे. तर माझा अंदाज आहे मी 56,000 कमीत कमी आणि पुढेच तिथून निवडून येईल असा विश्वास आहे. शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि अर्थात या मुलाखतीवरती पण जामखेडकरांचे आणि महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पोस्ट करा ना. मी पुन्हा जेव्हा त्यांच्याशी संवाद साधेन तेव्हा जरूर हे प्रश्न त्यांना विचारेन. कॅमेरामन निकेतन माळेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, जामखेड.